एखादा दिवस मला तुम्ही सांगा या महिन्याभरातला की शिवसेनेमध्ये पूर्ण इनकमिंग चालू है, अलग लक्षात, उधर से आउट गोइंग और इधर इनकमिंग, ऐसी अभी तुम्हारे माहिती के लिए उधर तो उभाटा फबाटा फुभाटा कोणीकडे गेलंय, धुळडा वाजलाय, सगळा फोपाटा भराय द्यायचा. त्याच्यामुळं काही नाही. काल परवा तुम्ही बघितलं असेल कसे त्याला पदाधिकारी बदलणे लागायलेत, कशी त्याच्यावर वेळ आली. त्याच्यामुळं शिवसेना हे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहेत आम्ही. त्याच्यामुळं मला वाटते की या लोकांनी जे काही राहिलेले उरलेले सुरलेले आहेत त्याला सुद्धा विनंती आहे की आता 2024 ची निवडणूक आहे, इमाने इद्वारे इकडे काम करा. जय महाराष्ट्र. काल मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये आपल्या कळमनुरीचे गद्दार आमदार यांनी सांगितलं की आमच्याकडे सगळी इनकमिंग चालू आहे. पण त्यांना मला हे लक्षात आणून द्यायचं की कौरवाची सेना होती पण पांडवाचा विजय झाला. तुम्हाला जे लोक तुमच्याकडे येत आहेत खरंच ते चारित्र्यवान आहेत का, ते चांगले आहेत का, फक्त ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी येत आहेत. तुम्ही तुमच्या माझ्यासाठी विकास कामं करायचे सोडून अवैध धंद्यामध्ये त्यांना गुंतवण्याचं काम तुम्ही करतात. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्यासाठी इथले तुम्ही खरं पाहिलं तर याच्यामध्ये मतदारसंघामध्ये जे अडीअडचणीचे प्रश्न आहेत, जे पीक विम्याचा विषय असो, गोरगरीब कष्टकरी शेतमजुरांचे जे प्रश्न आहेत, मालभावाचा विषय असो, या संदर्भामध्ये तुम्ही आवाज उठवा. या संदर्भामध्ये तुम्ही बोलण्यासाठी कट्टर शिवसैनिकांनी तुम्हाला पाठवलं. तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक होऊ शकत नाही. जो माणूस रडतो पडतो आणि पक्ष बदलतो तो बाळासाहेबांचा शिवसैनिक होऊ शकत नाही. तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. ज्यांनी उद्धव साहेबांना धोका दिला, ज्या उद्धव साहेबांनी यांच्यासाठी नगरसेवक केलं, आमदार केलं, जिल्हा प्रमुख पद दिलं, त्या माणसासोबत या माणसानं जर गद्दारी केली त्यांच्यासारखं गद्दार माणूस होऊ शकत नाही. आणि गद्दार कधीच कोणाचं चांगलं करू शकत नाही, तो शेवटी गद्दारीच करणार. त्यामुळे कळमनुरीचे गोरगरीब जनता, कष्टकरी लोक हे जाणून आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही मार्केट कमिटीला चारी मुंड्या चित करायचं काम या कळमनुरी मतदारसंघाच्या लोकांनीच केलं. तुम्ही मिशी काढतो बोलले आणि ती काढली नाही. आणि येणाऱ्या उद्याच्या काळामध्ये तुम्हाला जर खरंच वाटत असाल तर तुम्ही उद्या राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं व्हा. तुम्हाला या जनतेने, या कळमनुरी विधानसभेच्या लोकांनी चारी मुंड्या चित केल्याशिवाय हा शिवसैनिक, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक, उद्धव साहेबांचा शिवसैनिक गप्प राहणार नाही. हेच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो.